नमस्कार मंडळी, आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे की आत्मोन्नती किंवा सेल्फ चेंज याच्या मार्गावर माणसाला कोणकोणते खाचखळगे असू शकतात, कुठे कुठे ट्रॅप्स असू शकतात ज्याच्यामुळे माणूस सेल्फ चेंजची प्रोसेस सुरूच करणार नाही किंवा सुरू केल्यानंतर काही दिवसातच ती प्रोसेस सोडून देईल. आता विचार असा करा की आपल्या प्रत्येकालाच काही काही बाबतींमध्ये स्वतःला इम्प्रूव्ह करायचं असतं. मग ते छोट्या सवयी असू देत किंवा आयुष्याचे मोठे ध्येय असू देत, आपल्याला सतत स्वतःला आणखीन बेटर करण्याचा आपला ध्यास असतो. पण फॉर 99% ऑफ अस काय होतं की आपण सुरुवात तर करतो, अगदी जोरदार सुरुवात करतो, पण अधेमध्ये कुठेतरी आपण अडखळतो आणि त्या ट्रॅप्समध्ये अडकून आपण ती प्रोसेस सोडून देतो. तर ह्याच काय ट्रॅप्स आहेत तेच आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर व्हिडिओ तर नक्की बघाच आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्कीच करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला मात्र विसरू नका, म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओला तुम्हाला एक नोटिफिकेशन फोनवर मिळत जाईल. चला तर मग बघूया सेल्फ चेंज मध्ये काय काय ट्रॅप्स असू शकतात. तर सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात मोठा ट्रॅप इज दॅट ऑफ कम्फर्ट, सुख. आता तुम्ही म्हणाल की असं कसं काय, म्हणजे सुख हे कसं काय ट्रॅप असू शकतं? तर यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देते. असं समजा की तुमची बऱ्याच वर्षांची चप्पल तुटली म्हणून तुम्ही आता नवीन चप्पल विकत घेतली आणि ती वापरायला लागल्यानंतर तुम्हाला काही दिवसातच ती चप्पल पायाला लागायला लागली किंवा तुम्हाला जाणवत होतं की पायाला काहीतरी आपल्याला वेगळं एक सेन्सेशन जाणवतंय आणि ती जी आधीची चप्पल होती ती किती आपल्याला छान फिट व्हायची असं तुमच्या मनात विचार येतात. पण आता ती चप्पल तर तुटलेली आहे, त्याच्यामुळे या चप्पलेखेरीज तुमच्याकडे इलाज नाहीये. मग काय होतं की तुम्ही म्हणता की ठीक आहे, चला घालून तर बघूया, आणखीन एक दोन महिने आपण ही चप्पल घालूया. आणि 1-2 महिने गेल्यानंतर मग ती चप्पल तुम्हाला हळूहळू आपलीशी वाटायला लागते, कम्फर्ट परत एकदा यायला लागतो. आता समजा की आधी तुम्हाला कम्फर्ट वाटत नव्हता, सुख वाटत नव्हतं, म्हणून आधीची चप्पल, तुटलेली चप्पल जर तुम्ही वापरायला लागला असता तर त्याच्यामध्ये काही सेन्स झालं असतं का? उलट नुकसान तुमचंच झालं असतं. सो हे जे ट्रान्झिशन पिरियड आपण म्हणतो की कुठल्याही नवीन गोष्टीला सुरू करताना, कुठल्याही नवीन गोष्टीला जेव्हा आपण ऍक्सेप्ट करायला लागतो त्यावेळेला इनिशियल पिरियडमध्ये थोडासा डिस्कम्फर्ट आपल्याला असतोच. पण जर का आपण या मनोवृत्तीने गेलो की नाही नाही नाही, मला बाबा अजिबात त्रास होता कामा नये, मला अजिबात ना ताणतणाव अजिबात ह्या प्रोसेसमध्ये मला झालेच पाहिजे नाहीत, असं जर का आपण मनोवृत्तीने गेलो तर मग झाला सेल्फ चेंज. कारण मग तुम्ही मध्येच कधीतरी ज्या क्षणी तुम्हाला तो डिस्कम्फर्ट जाणवायला लागेल त्या क्षणी तुम्ही ते काम सोडून द्याल. सो दॅट इज द व्हेरी फर्स्ट ट्रॅप इन द प्रोसेस ऑफ सेल्फ चेंज. पुढचा ट्रॅप कॉन्फिडन्सचा आहे. आता परत एकदा तुम्ही म्हणाल की अगं ईश्वरी, जर मला कॉन्फिडन्स नसेल तर मी गोष्ट कशी काय करू शकेन? पण गंमत अशी नाही आहे का की जर आपण एखादं नवीन गोष्ट सुरू करतो आहोत तर 100% कॉन्फिडन्स कसा काय असेल सुरुवातीपासूनच? तो हळूहळू ती काम आपण करत गेलो, त्याच्यामध्ये आणखीन प्रगती आपल्याला मिळायला लागली की मग तो कॉन्फिडन्स येत जाईल. पण परत जर आपण ह्या हट्टाला अडून पडलो की नाही 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 नाही, मला 100% कॉन्फिडन्स असलाच पाहिजे, त्याखेरीज मी कसं काय हे करू, तर परत एकदा तुम्ही ती गोष्ट करणारच नाही आणि तुम्हाला तो कॉन्फिडन्स येणारच नाही. आणि सरतेशेवटी तुम्ही स्वतःलाच म्हणाल की अरे बापरे, माझ्याने काहीच होत नाही, तर आता जाऊ दे, मी आता काही प्रयत्नच करत नाही. सो हा तर फारच धोकादायक ट्रॅप आहे माझ्या हिशोबाने, नाही का? या पुढचा जो ट्रॅप आहे तो आहे कंट्रोलचा. माणूस जन्माला आल्यापासून शेवटच्या श्वासापर्यंत माणसाला गोष्टी कंट्रोल करायच्या असतात आणि जिथेही माणसाला असं वाटलं की गोष्टी माझ्या कंट्रोलच्या बाहेर जात आहेत त्या क्षणी माणूस घाबरतो आणि जे घेतलेलं काम असतं ते टाकून देतो. तुम्ही लहान मुलांना जर ऑब्झर्व केलं असेल तर त्यांच्यामध्ये हे स्वभाव आपल्याला बऱ्याचदा दिसतो. तो ॲडल्ट्समध्ये इतका क्लिअरली कळत नाही एवढंच, पण आपल्या प्रत्येकामध्ये कुठेतरी कंट्रोलचे एक डिमांड असते, एक इन्सिस्टन्स असतो, हट्ट असतो कंट्रोलचा. सो काय होतं की आपण काहीतरी नवीन सुरू करायला गेल्यानंतर माझ्या हाताबाहेर कोणत्या गोष्टी आहेत आणि माझ्या कंट्रोलमध्ये नसलेल्या गोष्टी काय काय आहेत याच डोक्यामध्ये घर करून बसतात आणि त्यामुळे आणखीनच कॉन्फिडन्स कमी होतो आणि आपण त्या करत नाही. तर यासाठी एक सोपा उपाय मी तुम्हाला सांगू इच्छिते की थोडा वेळ बसून एक यादी करा की त्यातल्या त्यात ठीक आहे, या 10 गोष्टी माझ्या त्या कंट्रोलच्या बाहेरच्या आहेत, पण या 5-6 गोष्टी आहेत का ज्या कंट्रोलमध्ये आहेत, ज्या नक्कीच मला सुरू करणे शक्य आहे.
मग मी एक महिनाभराचा वेळ देते स्वतःला, एक डील करते, कॉन्ट्रॅक्ट करते स्वतःशीच की 1 महिनाभर मी चिकाटीने माझ्या कंट्रोलमध्ये ज्या गोष्टी आहेत त्या तरी मी करते, आणि मग महिनाभरानंतर पुन्हा एकदा मी स्वतःलाच प्रश्न करते की ओके, आता पुढे काय, आता पुढे अजून कंट्रोलमध्ये काय आहे. सो जसं जसं तुम्ही प्रगती साधत जाता तसं तसं हळूहळू गोष्टी तुमच्या कंट्रोलमध्ये यायला लागतात, आणि ज्या कंट्रोलमध्ये नसतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला सुद्धा तुम्ही हळूहळू शिकायला लागता. सो हा झाला आपला पुढचा ट्रॅप. या पुढचा जो ट्रॅप आहे तो म्हणजे कॉस्ट. एखाद्या गोष्टीला विकत घ्यायला आपण जर गेलो बाजारात तर त्याचे आपल्याला पैसे मोजावे लागतात. जर पैसे मोजले नाहीत, कोणी आपल्यावर उपकार केले तर ते उपकार परत फेडण्याचा आपल्यावर डेफिनेटली रिस्पॉन्सिबिलिटी असते. सांगण्याचा हेतू असा की आयुष्यामध्ये काहीही आपल्याला जर हवं असेल तर त्याच्या बरोबरीने काही किंमत, काही कॉस्ट या येतातच. आणि जर का सेल्फ चेंजच्या प्रोसेसमध्ये तुम्ही हे सतत घोकत राहिलात की मला ना ही कॉस्ट नको, मला हे सगळ्या चांगल्या गोष्टी पाहिजेत पण ह्या ज्या कॉस्ट आहेत ना त्याच्याशी निगडीत त्या मला बिलकुल नकोत, तर असं म्हणजे थोडंसं ॲलिस इन वंडरलँड, कुठल्या तरी फॅन्टसी लँडमध्ये मग ते राहिल्यासारखं होईल. आणि ते असं म्हटल्यासारखं होईल की मला भरपूर गुलाबजाम खायला मिळू देत पण त्याची एकही कॅलरी माझ्या अंगावर दिसू नये, माझ्या अंगावर कुठेही मास त्याचा चढू नये, असं म्हटल्यासारखं ते आहे. सो तुम्हाला सेल्फ चेंजच्या प्रोसेसमध्ये जेव्हा तुम्ही जुन्या हॅबिट्स, जुन्या गोष्टी तुम्ही जेव्हा टाकत आहात त्यावेळेला तुम्हाला काही कॉस्ट तर घ्यावाच लागतील, काही चान्सेस, रिस्क ह्या त्याच्याबरोबर येणारच आहेत. तर जर का तुमची तयारी असेल त्या रिस्कना सामोरं जायची तरच तुम्हाला सेल्फ चेंजच्या प्रोसेसमध्ये पुढे सक्सेस मिळेल. पण या उलट जर का तुम्हाला थोडा विचार केल्यावर असं वाटलं की या ज्या कॉस्ट आहेत त्या मला डेफिनेटली नको आहेत, मला त्या घ्याव्याशा नाही वाटत आहेत, तर दॅट इज द टाइम टू रिग्रुप आणि स्वतःलाच हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे मग की हा गोल माझ्यासाठी खरंच महत्त्वाचा आहे का, हा सेल्फ चेंजची जी प्रोसेस आहे ती खरंच माझ्यासाठी आत्ता महत्त्वाची आहे का. असंही कधीतरी होऊ शकतं की तुम्ही विचारांती तुम्हाला असं वाटेल की माझ्या आयुष्याच्या आत्ता या टप्प्यावर मला या कॉस्ट घेणं परवडणार नाही आहे, त्यामुळे मी आत्ता जे गोष्ट आहे त्याच्याबरोबर मी गोष्टी सुरू ठेवते. सो हा जो बॅलन्स आहे तो तुम्हालाच तुमच्या आयुष्याचं एक आढावा घेतल्यानंतर तुम्हालाच स्वतःचा समजेल. पण अगेन या कॉस्ट कुठल्याही गोष्टीमध्ये येणारच आहेत, ही मानसिक तयारी मात्र आपण करावी. चला तर आता वळूया सगळ्यात शेवटच्या ट्रॅपकडे जो आहे मोटिवेशनचा. आता तुम्ही म्हणाल की अगं ईश्वरी, तू या व्हिडिओमध्ये जे जे सांगतेस ते सगळं आम्हाला अगदी महत्त्वाचं वाटतं आहे, अगं तू कसं काय म्हणतेस की हे ट्रॅप्स आहेत. आणि मोटिवेशन तर सगळ्यात मोठा ट्रॅप आहे बाबा, कारण कितीतरी वेळा आपण दिवसातून हे स्वतःला सांगतो की आत्ता ना मला हे अजिबात करावंसं वाटत नाहीये, मला अजिबात मोटिवेटेड वाटत नाहीये ही गोष्ट करण्यात. हेच आपण इतक्यांदा स्वतःला सांगतो आणि त्या योगे आपण आपल्या मनात एक इक्वेशन करून घेतो. ते इक्वेशन असं की जर का मला मोटिवेशन असेल तरच मी एखादं काम करीन, तरच मी माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काहीतरी करीन. आणि गंमत अशी आहे की असं तर कोणी नियम तर लिहिलेला नाही आहे की प्रत्येकाला मोटिवेशन असलंच पाहिजे. तुम्ही आपल्या स्वतःच्याच आयुष्याचा आढावा घ्या. असं कधीतरी झालेलं आहे का की तुमच्या अजिबात तुम्हाला मोटिवेटेड वाटत नव्हतं पण तरीही तुम्ही एखादी गोष्ट केलीत? आठवा बरं. डेफिनेटली असं झालं असेल, कारण असं शक्यच नाही आहे की आपण आयुष्यभरात जे जे काम केलेलं आहे त्या सगळ्यासाठी आपल्याला मोटिवेटेड वाटत होतं. त्याच्यामुळे मोटिवेशन हे कामाच्या आधी आपल्याकडे असलंच पाहिजे हा एक सगळ्यात मोठा ट्रॅप होतो. या उलट तुम्ही स्वतःला एक चॅलेंज देऊ शकता की ठीक आहे बाबा, मला आता नाही वाटत इतकं मोटिवेटेड, तरीही मी हे काम 10 मिनिटं, 15 मिनिटं, मिनिमम एक 20 मिनिटं तरी करू शकते का, काय होईल, करून तरी बघते मी काय होतं. आणि जर तुम्ही बाकी सगळ्या पृथ्वी तलावरच्या माणसांसारखेच असाल तर तुम्हाला हे जाणवेल की ते काम सुरू केल्यानंतर उलट तुम्हाला मोटिवेशन वाटायला लागतं. ते त्या धक्का स्टार्टच्या गाडीसारखं असतं की त्याला स्टार्ट द्यायला बराच वेळ लागतो पण एकदा ती गाडी सुरू झाली की मग ती भरपूर वेळ ती सुरू राहते. सो सेल्फ चेंज इज अन ऍक्ट ऑफ स्मॉल ऍक्टिव्हिटीज. असं कधीच असं होत नाही की आज रात्री मी झोपले आणि उद्या उठल्यानंतर आय एम चेंज्ड. सो खूप अनेक छोटे 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 पावलं घेतलेला तो एक मोठा चेंज असतो. आणि ही छोटी पावलं घेताना जर माझ्याकडे ह्या इन्सिस्टन्स असेल माझ्या मनात की मला मोटिवेशन असलंच पाहिजे तर मी त्या छोटी पावलं घेणारच नाही आणि त्याच्यामुळे जो माझा लॉंग टर्म चेंज आहे तो मला साध्य मी करू शकणार नाही. तर अशा रीतीने आपण सेल्फ चेंजचे 5 ट्रॅप्स आज आपण पाहिले. या 5ही ट्रॅप्ससाठी तुम्ही काय सोल्युशन्स त्याच्यासाठी वापरू शकता हे सुद्धा मी कमी अधिक फरकाने या व्हिडिओमधनं सांगितलंच.
तर तुम्हाला जर आणखीन प्रश्न असतील तर ह्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये जरूर ते प्रश्न विचारा. मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा. आणि जर का तुम्हाला वन ऑन वन अटेन्शन हवं असेल तर माझ्या थेरपी प्रॅक्टिसमध्ये तुम्ही एक सेशन सुद्धा बुक करू शकता. त्याचे सगळे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहिलेलेच आहेत. तर माझी अशी आशा आहे की आजच्या व्हिडिओ नंतर तुम्ही आणखीन जोमाने, आणखीन उत्साहाने आणि सगळ्या ट्रॅप्सना मनात ठेवून तुम्ही सेल्फ चेंजच्या प्रोसेसला सुरू कराल आणि लवकरच तुम्हाला ते रिझल्ट्स मिळतील ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. आपण परत भेटणारच आहोत. सो टिल देन, टाटा, बाय बाय.